नमस्कार श्रोते हो. मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करत आहे. दैनिक फलादेश ऐकण्याआधी बघूया आजचे पंचांग. आज मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी असून वार शुक्रवार. या अनुषंगाने आज सौम्य योग होत असून त्याचे फल सौभाग्य आहे. याचाच अर्थ आजचा दिवस आपला सर्वांना उत्तम आहे. आज राहुकाल सकाळी 10:30 ते 12 या कालावधीमध्ये आहे. चला तर बघूया आजचे राशी भविष्य. आज चंद्र कुंभ राशीत असल्याने कुंभ राशीपासून सुरुवात करणार आहोत. कुंभ रास. आज आपण सावध पवित्रा घ्यायला हवा, कारण आपले हितशत्रू प्रबल होत आहेत. काही गुप्त गोष्टी स्वतःच्या मनातच ठेवा, त्या कोणालाही सांगू नका. खर्च कमी होणार आहे, आवक थोडी कमी होणार आहे, पण बॅलन्स साधला जाणार आहे. आज नोकरी मिळवणाऱ्या इच्छुक लोकांसाठी चांगला दिवस आहे. दत्तगुरूंची सेवा करा, त्यांना दुग्धाभिषेक घाला, काम निश्चित होईल. व्यावसायिक लोकांनी त्यांचे काम इतबारे करावे. व्यवसायामध्ये काही करमणुकीचे क्षण येतील, त्याच्यामुळे ताण हलका होईल. आज जोडीदार भागीदाराकडून फार अपेक्षा ठेवू नये, अपेक्षा भंग होण्याची शक्यता. आज आपण आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा पुढील विचार करून तो एका डायरीत लिहावा आणि डायरी तिजोरीच्या ठिकाणी किंवा कोणाच्या हातात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावी. प्रगतीची गोष्ट सुरू होतील. आज आपण अंबा मातेची आराधना करावी, तिची आरती करावी. दिवस उत्तम. मीन रास. आज आपण ध्यानस्थ बसावे, हेच उत्तम. शरीरातील उत्साह कमी होईल. त्याकरता स्नानापूर्वी अंगाला तेल लावून स्नान केल्यास जरा तरतरी ताजेतवाने वाटेल. संतती संदर्भात सुखद वार्ता काठीबेटी होतील. नोकरीच्या ठिकाणी सावधतेने काम करा. आज जोडीदार भागीदारावर अवलंबून राहू नका. त्यांच्याशी महत्त्वाचा वार्तालाप करू नका. कागदपत्रे मात्र स्वतःकडेच ठेवा. नशीब आपल्याला साथ देईल. वरिष्ठ आपल्याला मदत करायला तत्पर आहेत. आज संतती समवेत दत्तगुरूंच्या दर्शनाला गेल्यास आपले फायदा होईल. मेषरास. आज आवक जावक दोन्ही कमी होणार आहे. आपल्याला स्वपराक्रमाने आपली आवक वाढवावी लागणार आहे. निर्णय क्षमता पणाला लावा. अनपेक्षित लाभ नक्की मिळेल. गृहसौख्य उत्तम. जोडीदार भागीदार आज त्यांच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा धरू नका. आज आपले भाग्य आपल्याला साथ देईल. आज कुठली तरी नवीन गोष्ट शिकायचा जरूर प्रयत्न करा, फायदा होईल. आज दत्तगुरूंची उपासना किंवा मनात घरीच जप करा, फायदा राहील. वृषभ रास. आज हितशत्रू प्रबल होत आहे. कम्युनिकेशन, वार्तालाप, पत्रव्यवहार करताना सावधानता बाळगा. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही भेटण्याचा योग आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत गैरमार्गाचा अवलंब करायचा सल्ला देऊ नका. आपला व्यवसायात काही कौशल्य सिक्रेट असतील तर ती मनातच ठेवा. आपली मेहनतच आपल्याला आज साथ देणार आहे. आज राहुकाल 10:30 ते 12 आहे, हा मात्र जरूर सांभाळा. शनी महाराजांचे पदस्पर्श करून दर्शन घ्या. जमत असल्यास मनात त्यांचा मंत्र म्हणत राहा. दिवस व्यवस्थित जाईल. मिथुन रास. आज आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेणार आहात. आवक चांगली होईल. संतती संबंधी चांगली वार्ता आपल्याला मिळेल. नोकरी वरिष्ठ आपल्या खुश राहतील. सहकारी आपल्याला चांगली साथ देतील. व्यवसायात मात्र संथ गती आहे. मेहनत तीव्र करावी लागणार आहे. आज एखाद्या तज्ञाला बोलवून त्यांचे जर आपण मार्गदर्शन घेतले किंवा त्यांच्याकडे गेले आणि 2 मार्गदर्शनाच्या गोष्टी आपण ऐकून घेतल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. हा आपण समाधानी व्हाल, आनंदी व्हाल. आज आपण भगवान विष्णूचा मनात जप करा, फायदा होईल. कर्क रास. आज मानसिक स्थैर्य आपले थोडेसे डामाडोल होणार आहे. तेवढाच एक फक्त अडचणीचा भाग आहे. मानसिक स्थैर्यासाठी भगवान महादेवाचा मनात जप करा. परिस्थितीवर नियंत्रण मिळवा. बाकी आजचा सर्व दिवस अतिशय चांगला आहे. सिंह रास. आज आपल्याला
कोणाला तरी त्रास द्यायचा विचार आहे, पण मन मात्र काबूत ठेवा. लक्षात ठेवा, पेराल तसे उगवते. अध्यात्मावर, देवावर विश्वास ठेवा. आज घरातील देवाऱ्यात दिवा लावून देवदर्शन घ्या. आजचा दिवस व्यवस्थित जाईल. कन्या रास, आज आपले हितशत्रू अत्यंत कमजोर झालेले आहेत. त्याचा फायदा उचला. त्यांची काही सिक्रेट, काही त्यांच्याकडच्या क्लुप्त्या ह्या शिकून घ्या. आर्थिक आवाज चांगली असेल. बोलणे मात्र आपण जरूर सांभाळा. आज आपण ज्ञानी विद्वान लोकांचे फक्त ऐकण्याचे काम करा. दिवस व्यवस्थित जाईल. तुला रास, आज आवक अधिक वाढवण्याकडे आपले लक्ष आहे, पण संततीच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. आज राहुकाल 10:30 ते 12:30 आहे. या कालावधीमध्ये संततीकडे विशेष लक्ष द्या. आज नोकरवर्ग, सहकारी आपल्याला चांगली साथ देतील. व्यवसाय मग जोरदार चालेल. ज्ञानी बुद्धी लोकांचा, व्यवसायात असलेल्या लोकांचा आपण आदर करा. आज शनी महाराजांचे पदस्पर्श दर्शन घ्या. एखाद्या कुमार मुलास शालेय वही पुस्तक हे द्या, फायदा होईल. वृश्चिक रास, आज मानसिकता, शारीरिक स्थिती अतिशय उत्तम. घरामध्ये मात्र उगीच तणावाचे वातावरण आहे. घरात गणपतीचा किंवा दत्तगुरूंचा, महादेवाचा मनात जप करा. वातावरण निश्चित निवळेल. आज उगीच पैसे कमवण्याच्या भानगडीत मात्र पडू नका. आपल्याला फायदा आपोआप होणार आहे, तेच लक्षात असू द्या. आज कोणालाही लिखित आश्वासने किंवा कागदपत्रे देऊ नका. आपण अडचणीत याल. आपले हितशत्रू वेळीच ओळखा. स्तुती करणाऱ्या माणसाकडून सावध राहा. विवाह इच्छुकांचे विवाह जमण्यावर आजचा दिवस उत्तम आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन, जलाभिषेक करून घेतल्यास अधिक उत्तम होईल. धनुरास, आज आवक कमी, खर्च जास्त. त्यात अजून खर्चाचीच वाढ होणार आहे. नोकरीत वातावरण उत्तम. आपला व्यवसाय कुरिअर, प्रकाशन, पुस्तकाच्या संदर्भातील असेल तर या करिअरशी संबंधित आपला व्यवसाय उत्तम चालेल. आज मनाला सांभाळा. घरात महादेवाचा मंत्र म्हणा. विशेषतः पूर्व दिशेला तोंड करून म्हटल्यास अधिक उत्तम. मनातील तगमग यामुळे आपली कमी होईल. मकर रास, आज आवक अतिशय उत्तम. सर्व बाजूने आवक होण्याची शक्यता आहे. आज आपले मन सुद्धा त्यात लागेल. जोडीदार भागीदाराबरोबर अतिशय मधुर संबंध प्रस्थापित होतील. त्यामुळे आवक वाढ होईल. व्यवसायाच्या ठिकाणी मात्र जे ज्युनियर लोक आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा, किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवायला एखादा सुपरवायझर किंवा एखादी व्यक्ती नेमा. त्यांना आज नियंत्रणात ठेवा. आज लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या. मंदिरात दिवा लावा. इति शुभम भवतु.